चला आज आपण पावसाळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने कचऱ्याचं नियोजन कसं करायचं ते बघणार आहोत. बघा मोठं एखादी कुंडी असेल ना, त्या झाडाच्या साईडला जरी तुम्ही असे जास्तीचे पानं असो किंवा आपल्या घरातून निघणारे किचन वेस्ट असो थोडा खड्डा करून जर ते दाबले ना, तर झाडांना छान असं हळूहळू पद्धतीने खतात रूपांतर होत राहते आणि झाडं एकदम हेल्दी राहतात. बघा हे एक्स्ट्रा पानंसुद्धा मी तोडले आणि तेच त्या पहिल्या कुंडीत टाकले होते. आता आपण याच्यात बघूया कसं नियोजन करायचं. तर या कुंडीमध्ये बघा आता साईडला खड्डा करते. हे जे झाड आहे ना मलबेरीचं आहे, लॉंग मलबेरी म्हणून मी घेतलं होतं. ग्रोथ बघा खूप छान झालेली आहे जी. आणि आता बघा इथे मध्येच साईडला एकदम खड्डा करायचा, मुळ्यांच्या एकदम जवळ नाही करायचा. आणि इथे करून आता मी आपल्या घरातील जे किचन वेस्ट असते ते टाकते. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जर तुमच्या झाडांना छान असे खत द्याल तर तुमचे झाड हेल्दी होतात आणि घरच्या घरी आपल्या कचऱ्याचं नियोजनसुद्धा होते. पावसाळ्यात इकडे तिकडे कचरा फेकून दिला तर त्या कचऱ्याचा कुवट वास येते किंवा किती आपण म्हणजे प्रदूषण एक प्रकारचं तयार होते. त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी कुंड्या भरते. त्याच्यानंतर असे झाडाचे साईडने दाबते. बघा कालच मेथी निवडली आणि त्याचं सर्व वेस्ट आहे या साईडला दाबते. म्हणजे हळूहळू खताचं रूपांतर होते. याच्यावर मात्र माती टाकायला विसरू नका. मी तर अशी ठेवते काही काही याच्यात, कारण आता मोठ्या मोठ्या कुंड्या साईडला ठेवलं की ते हळूहळू मिळत राहील म्हटलं. अशा पद्धतीने झाडं बघा तुम्ही किती हेल्दी आहे. हे काही दिवसापूर्वी लावलेलं झाड आहे आणि पूर्ण कचऱ्यानं भरलेल्या माझ्या ग्रो बॅग आहे. यावर्षी तर उन्हाळ्यात मी हेच काम केलं. जो काही कचरा मला मिळायचा त्या पद्धतीने मी सर्व ग्रो बॅग भरायचे आणि आपली बाग तुम्हाला दाखवते. सगळीकडे बघा इथे काही कटिंग लावलेलं आहे. इकडे वॉटर लिली प्लांट जर आहे. वॉटर लिली प्लांट तर कुठे कुठे ठेवलेले आहे, कारण आता हळूहळू त्याची ग्रोथ होते ना, भरपूर रोपे तयार होतात. आणि इथे बघा किती छान सुंदर बाग दिसत आहे. सर्व बागेमध्ये अशाच पद्धतीने छान असं वाटत आहे. वातावरण बघून तर इथून खाली जायची विचारच होत नाही. असं वाटतं बागेतील फुलं, बागेतील हे वातावरण, येणारे पक्षी, फुलपाखरं, कारण हे ना या वातावरणात खूप येतात. कारण फुलं खूप लागते ना, तर पॉलिनेटरची संख्या हळूहळू अशा पद्धतीने बॉक्स करूनसुद्धा तुम्ही कचऱ्याचं नियोजन करू शकता. छोट्या पिशव्या असेल तर मी मागे दाखवलं होतं उन्हाळ्याच्या वेळेस, त्या पिशव्यामध्ये होल करून तुम्ही कचऱ्याचं नियोजन करू शकता. थोडी थोडी माती टाकायची त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने बघा जिथे मी हे ठेवलं ना तिथे किती मुळे आलेले आहे. म्हणजे त्यांना जिथं पोषण मिळते आणि तिकडे झाडं पसरतात आणि याच्यामधून असेच खतं झाडांना आपल्या मिळत असते सोप्या पद्धतीने. आणि एवढी हेल्दी बाग पाहून मला खरंच असं वाटते की आता कचऱ्याचं नियोजन वाढवायचं आहे. आणि कचऱ्याचं नियोजन तर बऱ्याच दिवसांनी वाढवलं, पण कचरा मिळत नाही आहे. तर त्याचं काय करायचं, कारण भरपूर प्रमाणात कचऱ्याचा वापर माझ्या बागेमध्ये होत आहे. त्याच्यामुळे आता तर काही एवढं दिसत नाही आहे. वॉटर लिली प्लांटला पण छान ग्रोथ आहे, कारण पावसाळा हा ऋतू म्हणजे याचा आवडता ऋतू असते. त्याच्यामुळे छान अशी ग्रोथ होईल वॉटर लिलीची. आणि सगळेच झाडं बघा किती झपाट्याने वेळे वाढत आहे. सगळे हे कचऱ्याचा परिणाम आहे. आणि जेव्हा आपण ती गोष्ट करत राहतो लगेच रिझल्ट नाही मिळत. आता हे माझी बाग 4 वर्ष झाली असेल बहुतेक असं सुरू आहे माझं काम. 4 ते 5 वर्ष झाले काम करायला आणि त्याच्यामुळं इतकं छान रिझल्ट आज मला मिळत आहे. आणि मी दरवर्षी आता असेच कामं करत असते. उन्हाळ्यात भरपूर मला सुकलेले पानं मिळतात तेव्हाच मी त्याचं नियोजन करते. आणि आता आपल्या घरातून निघणाऱ्या पूर्ण कचऱ्याचं मी नियोजन करते. बघा किती सुंदर सुंदर तऱ्हेने आपले फुलं आपल्या बागेमध्ये आले. तुम्हाला माझी बाग आणि बागकाम आवडत असेल तर तुम्ही मात्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. कारण मी भरपूर मेहनत करत असते आणि तुमचे लाईक, कमेंट करून मला माझे अशा पद्धतीने बघा हे रताळ्याचे पानं आहे ना, मी डाळ पालक करायचं ते पालक जास्त नव्हता ना, हे पाण्याचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्या बागेमध्ये निघाल्या प्रत्येक गोष्टीचा वापर करता आला ना, जे उपयोगाला येते ते मात्र त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने बघा किती हेल्दी झाड आहे हे दाखवायचा प्रयत्न करते. लिंबूचं झाड बाजूनच राहिलं, बाकी झाडांची ग्रोथ इतकी झाली आहे. आणि हे पूर्ण कचऱ्यानं भरलेले ग्रो बॅग होते उन्हाळ्यात. हे तर व्हिडिओ टाकलेलाच होता मी तेव्हा. बघा किती छान फुलं आले. हे झाड बघा किती ग्रोथ आहे. हे सर्व एकाच ग्रो बॅगमध्ये मी बी टाकलं होतं. मला वाटलं नाही याचा रिझल्ट एवढा जबरदस्त मिळेल म्हणून, पण सर्वच झाडं आणि या वेलाला तुम्ही बघू शकता इतक्या जास्त प्रमाणात फळं लागले ना. हे पण उन्हाळ्यात फळं खायचं ना आपण, तर बी मी बागेमध्ये आणून टाकायची, तर त्याचाच हा रिझल्ट आहे. खूप फळं लागले आहे याला, छोट्याशा वेलाला. वेलाची ग्रोथ खूप झपाट्याने होते. लिंबूचं झाड जे लावलं होतं ना त्याची ग्रोथ थांबली आणि बाकी झाडा सर्वांनीच ग्रोथ घेतलेली आहे. पण आपण बघूया आता फ्रीमध्ये मिळालेले जे फळं किती दिवसात येते. तर हे ग्लासमध्ये छोटे रोपं लावले होते मी वॉटर लिलीचे, तेच बघत होती कसे काय सुरू आहे. तर अशा पद्धतीने बागकाम तर कधी संपणार नाही, हे तर दररोजच चालू राहणार आहे. पण त्याच्यातला काही रिझल्ट दाखवल्यामुळे बऱ्याच जणांना फायदा होऊ शकते, म्हणूनच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते बागेमध्ये. आणि काम तर जेवढं दाखवते त्याच्यापेक्षा जास्तच होत असते. आणि सुंदर सुंदर फुलं पण वॉटर लिलीचे बघून आहे ना खूप छान वाटते बागेमध्ये. मन अगदी प्रसन्न होते.
आणि हा रंग पाहून तर मी इतका खुलून पाहत होते ना, मला खूप जास्त हा रंग आवडला. डार्क आहे, पानं पण थोडे जाड आहे बाकीच्यापेक्षा आणि खूप सुंदर डार्क रंग आहे. प्रत्येक फुलाची किती छान रचना केलेली राहते ना. प्रत्येक फूल हे वेगळं असते. कशाला सुगंधाची ओळख तर कशाला रंगाची ओळख. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं आपल्या बागेमध्ये असले ना तर बाग खूप सुंदर वाटते. हे पपईचं झाड बघा, खूप दिवसाचं पपई देत आहे. धन्यवाद सर्वांचे मनापासून.